नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा टॉपिक आहे IBS. IBS, ज्याला आपण इरिटेबल बावेल सिंड्रोम म्हणतो. मराठीत आपण याला पोटाचा मूड स्विंग पण म्हणू शकतो. ह्याच्या नावातच आहे इरिटेबल. हा आजार रुग्णांना म्हणजे पेशंट्सला इरिटेट करतो, पेशंट्सच्या नातेवाईकांना जास्त इरिटेट करतो आणि सगळं झालं की डॉक्टरांना पण हा आजार इरिटेट करत असतो. आता आपण जाणून घेऊ IBS म्हणजे काय. IBS म्हणजे ज्याचं पोट कधीच कोणाचं ऐकत नाही, वाटेल तेव्हा संप पुकारतं, वाटेल तेव्हा आंदोलन करतं, वाटेल तेव्हा मोर्चा काढतं. IBS मध्ये कॉन्स्टिपेशन झालं तर टेन्शन आणि जुलाब झाले तर घाई, म्हणजे पोटाचं टीनेजर झाल्यासारखं वाटत असतं. ह्या आजारामध्ये इंटेस्टाईनला किंवा स्टमकला काही जखमा नसतात, काही सूज नसते, फक्त ते काम नीट करत नसतात, त्यांचं फंक्शन नीट नसतं आणि त्याच्यामुळे रुग्णांना कधी जुलाब होतात, कधी कॉन्स्टिपेशन होतं, कधी पोटात मुरडा येतो, अशी वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. आता आपण जाणून घेऊ की IBS मध्ये लक्षणं काय असतात. IBS मध्ये पोटाला मुरडा येतो आणि मुरडा आला की पेशंट्सला लगेच संडासला जायची इच्छा होते किंवा कधी कधी संडासला गेल्यानंतर लगेच मुरडा येतो. तर अशा पेशंट्सचं घराच्या बाहेर जायचं म्हटलं तरी 2-3 वेळेस त्यांना संडासला जायला लागतं किंवा घराच्या बाहेर कुठं जायचं म्हटलं की ह्यांचं अगोदर असतं की तिथे काही टॉयलेट आहे का पहिलं सर्च करतात. हॉटेलमध्ये गेलं की असे रुग्ण पहिल्यांदा वेटरला विचारतात, मेनू कार्ड नको, मला फक्त टॉयलेट कुठे आहे ते सांगा. ह्यांचं पोट मध्ये जाम होतं. एखाद्या मीटिंगला बसलेले असेल की पोटात आवाज यायला लागतो, तसं की यांच्या पोटामध्ये म्युझिकल चेअरच आहे. मसालेदार शब्द जरी ऐकला तरी काही काही IBS पेशंटचं पोट फुगायला लागतं आणि त्यांना लगेच टॉयलेटला जाण्याची इच्छा होते. काही रुग्णांचं पोट एवढं फुगतं की पोटाचं बलून झाल्यासारखं वाटतं, आता पोट फुटतं की काय अशी शंका यायला लागते. ह्याच्याशिवाय ट्रॅफिक जाम झाल्यासारखी अचानक कधीतरी कॉन्स्टिपेशन चालू होतं आणि ते पूर्ण संडास झाली असं फिलिंगच पेशंट्सला येत नसतं. आता आपण जाणून घेऊ IBS होतं का. IBS हे एक सायकोसोमॅटिक डिसीज आहे. ताणतणाव वाढला की IBS चे लक्षणं वाढतात. बॉसचं बोलणं लागलं की पोटाची धुलाई चालू होते, त्याच्यामध्ये जुलाब होतात किंवा कॉन्स्टिपेशन होऊन जातं किंवा पोट फुगायला लागतं. दुसरं, डाएटचा खूप महत्वाचा रोल आहे. काही पर्टिक्युलर फूड्सला पेशंट इंटॉलरंट असतात, ते फूड घेतले की पेशंटचे IBS चे सिम्पटम वाढतात. ह्या रुग्णांमध्ये डायजेशन स्लो असतं पण त्याची रिॲक्शन मात्र खूप फास्ट असते. आपल्या शरीरामध्ये गट ब्रेन ऍक्सिस असतो, म्हणजे गटमध्ये प्रॉब्लेम झाला म्हणजे आतड्यांमध्ये काही गडबड झाली की त्याचा इफेक्ट डायरेक्टली आपल्या मेंदूवर होतो आणि मेंदूमध्ये गडबड झाली की त्याचा इफेक्ट डायरेक्टली आतड्यावर होतो. त्याच्यामुळे IBS हा गट ब्रेन ऍक्सिस ह्याला इन्व्हॉल्व करणारा आजार आहे. IBS बद्दल काही गैरसमज प्रचलित आहेत. पहिला म्हणजे IBS हा फक्त मनाचा आजार आहे. नाही, IBS हा फक्त मनाचा आजार नाही. ताणतणावामुळे डेफिनेटली IBS वाढतो, पण तो फक्त मनाचा आजार नाही. त्याच्यात आतडे इंटेस्टाईन सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळेही हा आजार होत असतो. दुसरं, IBS म्हणजे कॅन्सरची सुरुवात नाही. IBS हा इरिटेबल बावेल सिंड्रोम आहे. ह्याच्यामुळे कॅन्सर होत नसतो. IBS पेशंट्सनी कोणती धोक्याची घंटा लक्षात ठेवली पाहिजे. एक, संडासमध्ये रक्त जाणे. दुसरी, झोपमोड होत असेल तुमच्या लक्षणांमुळे. तिसरं, जर तुमचं वजन कमी होत असेल. आणि चौथं, पोटातलं दुखणं राहतच नसेल. ह्या चारीपैकी कोणतेही जर लक्षणं असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटा आणि टेस्ट करून घ्या. IBS पेशंट्सनी काय उपाय केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं, जेवणावर लक्ष दिलं पाहिजे. जे अन्नपदार्थ आपल्याला त्रास देतात ते अन्नपदार्थ शक्यतो अवॉइड केले पाहिजेत. असा कोणता एक पर्टिक्युलर डाएट नाही की तो प्रत्येक IBS पेशंट फॉलो करू शकतो. IBS हा एक डायव्हर्स डिसीज आहे. काही पेशंट्सला पर्टिक्युलर अन्न पदार्थामुळे त्रास होतो, जसं की काहींना दुधामुळे त्रास होतो, काहींना बेसनमुळे त्रास होतो, काहींना कच्च्या कांद्यामुळे त्रास होतो, काहींना कोबीमुळे त्रास होतो. तर आपल्याला स्वतःला जाणून घ्या, कोणते अन्न पदार्थ आपल्याला त्रास देतात ते ओळखा आणि ते अवॉइड करा. ह्याच्या व्यतिरिक्त वैज्ञानिक दृष्ट्या लो फोडमॅप डाएट हा IBS पेशंट्सना योग्य प्रमाणात पचतो आणि ह्याच्यामुळे त्रास कमी होतात. योग्य डाएट जर आपण घेतलं तर इंटेस्टाईनला चांगला प्लेग्राऊंड मिळतो, ज्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया डेव्हलप जास्ती होतात आणि IBS चे पेशंट्सचे लक्षणं कमी होतात. दुसरं म्हणजे हायड्रेशन. भरपूर पाणी पिलं पाहिजे. भरपूर पाणी पिल्यानंतर IBS चे सिम्पटम बऱ्यापैकी कमी प्रमाणात होतात. तिसरं, बऱ्याच पेशंट्सना फायबर जास्ती खाल्लं की त्रास होतात.
तर स्वतःला जाणून घ्या. जर फायबरचं प्रमाण वाढलं, जसं की सलाद खूप जास्ती झालं किंवा भाज्या खूप जास्ती झालं तर त्रास होत असेल, तर अशा व्यक्तींनी फायबरचं प्रमाण जेवणात कमी केलं पाहिजे. अल्कोहोल, कॅफीन ह्याचं प्रमाणही जेवणामध्ये आणि पिण्यामध्ये कमी असलं पाहिजे, कारण अल्कोहोल आणि कॅफीन ह्याच्यामुळे पण IBS चे सिम्पटम्स वाढतात. रेग्युलर एक्सरसाइज हे खूप महत्वाचं आहे. रेग्युलर एक्सरसाइज केल्यामुळे इंटेस्टाईन पण हेल्दी राहतात आणि इंटेस्टाईनचा पण व्यायाम होतो. मसालेदार गोष्टी कमी खाल्ल्या पाहिजेत. जेवणात मसाला कमी तर पोटाचा ड्रामा पण कमी होतो. ह्याच्या व्यतिरिक्त योग्य झोप ही महत्वाची आहे. 7 ते 8 तासाची झोप IBS पेशंटसाठी खूप महत्वाची आहे. रेग्युलर मेडिटेशन किंवा शवासन ह्याच्यामुळे पण IBSच्या रुग्णांमध्ये फरक जाणवतो. एवढं करूनही जर तुमचा आजार कंट्रोलमध्ये येत नसेल, तर आपल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टरांना भेटा. ते काही योग्य गोळ्या देऊन तुमचा आजार कंट्रोलमध्ये आणतील. आज आपण जाणून घेतलं की IBS, इरिटेबल बावेल सिंड्रोम, हलक्या फुलक्या शब्दांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्रास देतो, त्याचे कारण काय असतात आणि त्याचे उपाय काय आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.